Hello, good morning students. Today we start next concepts of the economics. We have started first lesson and we have completed some definitions, that is wants, then after macroeconomics. So here that we have learned. Now here next concept and very important concepts are goods and services. So in accountancy I explained you what is meant goods or what is meant by goods. In accountancy we learned goods are those commodities in which trader deals. Goods are those commodities which are bought and sold. So here these are goods. But in economics, its definition is different, not just like an account. So here in economics, goods means, just see here what it is. Anything that satisfies human want is good. It has material existence. So anything that satisfies human want is termed as good and it has material existence. What it is mean? सर आता अकाउंटन्सीमध्ये मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती गुड्स म्हणजे काय. तर गुड्स याचा अर्थ असा होतो सेलर किंवा ट्रेडर किंवा बिझनेसमॅन हा ज्या गोष्टी विकत घेतो आणि विकतो त्या गोष्टींना आपण काय म्हणतो गुड्स असं म्हणतो अकाउंटमध्ये. आणि इकॉनॉमिक्समध्ये गुड म्हणजे काय आहे तर ज्या कमॉडिटी ज्या वस्तू तुमच्या वॉन्ट सॅटिस्फाय करतात त्या वस्तूंना त्या कमॉडिटीजला आपण गुड असं म्हणतो. अँड इट हॅज मटेरियल एक्झिस्टन्स. मटेरियल एक्झिस्टन्स याचा अर्थ फिजिकल एक्झिस्टन्स म्हणजे आपण त्या बघू शकतो. त्याचं साईज शेप कलर हे आपल्या डोळ्याला दिसतं. आपण बघू पण शकतो आणि एक्सपिरियन्स पण करू शकतो. सो इट हॅज मटेरियल एक्झिस्टन्स. म्हणजे तुम्ही जर हे दोन्ही मिनिंग कोरिलेट केलं तर कसं ह्याचं आपण कोऑर्डिनेशन करू शकतो बघा. अकाउंटमध्ये काय सांगितलं आहे ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू विकत घेतल्या जातात आणि विकल्या जातात त्याला आपण गुड्स म्हणतो. इकॉनॉमिक्समध्ये काय सांगितलं आहे ज्या वस्तू आपले वॉन्ट सॅटिस्फाय करतात त्यांना आपण गुड म्हणतो. मग ह्या दोघांचं एकमेकांशी कसं रिलेशन आहे. ज्या वस्तू आपण यूज करतो कशासाठी यूज करतो आपल्या वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता यूज करतो त्याच गोष्टी आपण विकत घेतो. बरोबर की नाही. त्याच गोष्टी आपण विकत घेतो आणि सेलर विकतो. म्हणजे इकॉनॉमिक्सचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि अकाउंटचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु दोघांच्यामध्ये एक हे कोरिलेट आपण करू शकतो की इन इकॉनॉमिक्स goods are those commodities which satisfy your human want, and in accountancy goods are those commodities which are bought and sold. Then we can conclude the commodities which are bought and sold are satisfying human wants, so they are bought and sold. म्हणजे इथं इकॉनॉमिक्समध्ये आपण असं म्हणू शकतो की ज्या वस्तू आपले वॉन्ट सॅटिस्फाय करतात त्यांना आपण गुड म्हणतो. अकाउंटन्सीमध्ये काय म्हणतो ज्या वस्तू आपण विकतो आणि विकत घेतो त्याला आपण गुड्स म्हणतो. म्हणजे आपली वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता आपण जी वस्तू घेतो ती आपण विकत घेतोच आणि ज्यांच्याकडनं विकत घेतो त्यांनी कुणाकडनं तरी विकत घेतलेलं असतं. म्हणजे ह्या दोघांचा दोन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा अर्थ आहे. आणि हे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये मटेरियल एक्झिस्टन्स आहे. मटेरियल एक्झिस्टन्स याचा अर्थ फिजिकल एक्झिस्टन्स. कुठलीही वस्तू जी तुम्ही तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता यूज करता त्याला बघा त्याला मटेरियल एक्झिस्टन्स असतो फिजिकल एक्झिस्टन्स असतो. फॉर एक्झाम्पल पेन म्हणलं की काही पेन बारीक असतात काही पेन जाड असतात काहीची रिफिल वेगळी असते काहीचा कलर वेगळा असतो. हे तुम्ही डिफरन्शिएट करता. कशामुळे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता तर त्याला मटेरियल एक्झिस्टन्स आहे त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे ते आपल्या डोळ्याला दिसतं विजिबल आहे टँजिबल आहे. टँजिबल याचा अर्थ दिसणारं आणि इनटँजिबल याचा अर्थ न दिसणारं.
सो हिअर दॅट इज गुड्स. मग आता बघा पुढं काही एक्झाम्पलमुळे तुमचं ते पुन्हा लक्षात येईल. हे इट इज अ कार. इट सॅटिस्फाईज युअर वॉन्ट ऑफ going from one place to another easily and comfortably. Now it is medicine. It satisfies your want when you are not feeling well. Then it is water bottle. Wherever you are going, you are carrying this water bottle. So your want of thirst is satisfied by the water and water bottle both. Then after, television and computer or laptop. It satisfies your want of learning and teaching, calling, entertainment, as well as educational information, collection of educational information, and so on. It is used extensively for the sake of communication. Then next is here fruits. Fruits are goods when they are bought and sold. They satisfy human wants. They are called as goods. So these are some representative examples that I have shown. In short, goods which are used for the satisfaction of want are called as goods, or commodities which are used for satisfaction of want are called as goods. तर आता इथे तुम्ही गुड्सचं मिनिंग बघितलं असेल. गुड्स याचा अर्थ इकॉनॉमिक्समध्ये आणि अकाउंटमध्ये वेगवेगळा आहे. इकॉनॉमिक्समध्ये ह्याचा अर्थ असा आहे की ज्या वस्तू तुमचे वॉन्ट सॅटिस्फाय करतात त्या वस्तूंना आपण गुड्स असं म्हणतो. इथं मी काही फ्यू एक्झाम्पल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं दाखवलेले आहेत. हे बघा कार आहे. कारमुळं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कम्फर्टेबली जाऊ शकतो. ती आपली वॉन्ट असते ते हे कार सॅटिस्फाय करतं. आता कोविड-19च्या बॅकग्राऊंडवर पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे असलं तरी ते थोडंसं रिस्की आहे. म्हणून आपण अगदी इमर्जन्सीला काय करतो, कारने एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे आता या इमर्जन्सी कंडिशनमध्ये और या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपल्याला जर इमर्जन्सी असेल, मेडिकल समजा कोणी आजारी असेल तुमच्या घरात, तर आपल्याला कारचं नेसेसिटी असते. आपल्याला कोण काय असते की अर्जंटली त्या पेशंटला हलवायचं आहे. तर अशावेळी ही कार तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करते, म्हणून ह्याला आपण गुड असं म्हणतो. तर मेडिसिन, तुम्ही जर आजारी असाल तर तुम्हाला बरं होणं हे तुमची वॉन्ट आहे, गरज आहे, आणि ती सॅटिस्फाय करण्याकरता आपण मेडिकल हे टॅबलेट्स आणि मेडिसिन आपण वापरतो. प्रत्येक ठिकाणी आपण वस्तू विकत घेतो आणि त्या आपल्या वॉन्ट सॅटिस्फाय करतात. त्याच्यानंतर आहे बघा इथं मोबाईल आणि लॅपटॉप. ह्याच्यामुळं आपण टीचिंग लर्निंग प्रोसेस हे एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे माय वॉन्ट इज टीचिंग, सो इट इज सॅटिस्फाईड विथ बोथ ऑफ दिस. युअर वॉन्ट इज लर्निंग, इट इज सॅटिस्फाईड विथ द मोबाईल. सो ऑर बोथ वॉन्ट्स आर सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ दिस laptop or mobile. Therefore it is good. When we are hungry, we eat fruits. So our want of hunger is satisfied with the help of this fruits. So fruits are goods. Thus what are goods? I think here you got it or you understood. तर अशा पद्धतीनं कार आपलं वॉन्ट सॅटिस्फाय करतो. आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला मेडिसिनची गरज असते. मेडिसिन हे काय आहे, गुड्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला तहान लागलेली असते तेव्हा आपण वॉटर बॉटल कॅरी करतो आणि त्याच्यातलं वॉटर आणि वॉटर बॉटल दोन्ही आपले वॉन्ट सॅटिस्फाय करतात, म्हणून ते गुड्स आहे. नंतर फ्रूट्समुळं आपलं हंगर सॅटिस्फाय होतं, म्हणून आपल्यासाठी ते गुड्स आहे. आणि त्याच्यानंतर मोबाईल और लॅपटॉप्स दे आर ऑल्सो गुड्स, कारण ते आपले टीचिंग लर्निंगची वॉन्ट सॅटिस्फाय करतात, आपले एंटरटेनमेंटची वॉन्ट सॅटिस्फाय करतात, आपले कम्युनिकेशनची वॉन्ट सॅटिस्फाय करतात. तर अशा पद्धतीनं हे गुड्स आणि सर्व्हिसेस आपण स्टडी करायचं आहे. आता बेसिक गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, तर गुड्सला मटेरियल एक्झिस्टन्स आहे आणि सर्व्हिसेसला मटेरियल एक्झिस्टन्स नाही. व्हॉट इज मीन बाय सर्व्हिसेस? सर्व्हिसेस मीन्स इट इज ॲन intangible act of performance by which we can satisfy our want. म्हणजे बघा आता आपल्याला वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी
जशा गुड्सचं नेसेसिटी असते तसं सर्व्हिसेसचं पण गरज असते, आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला आजारी आहात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये असं प्रोडक्ट मिळत नाही की जे तुमचं आजारपण बरं करू शकेल. त्याच्या अगोदर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. मेडिसिन दुकानामध्ये मिळतं, नाही असं नाही, मेडिसिन दुकानामध्ये मिळतं, परंतु ते कुठलं मेडिसिन आहे हे कोण सांगतं, तर डॉक्टर सांगतो. मग डॉक्टरचेही काय झाले, सर्व्हिस झाले. हे तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुम्हाला डॉक्टर चेक करतो, डायग्नोसिस करतो, मेडिकल प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि काही इन्स्ट्रक्शन्स देतो, ही त्याची सर्व्हिस झाली. पण या सर्व्हिसला कुठल्याही प्रकारचा मटेरियल एक्झिस्टन्स नाही. म्हणजे तो डॉक्टर तुम्हाला दिसतो त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे, मेडिसिन तुम्हाला दिसतं त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे, परंतु तो जे काही सर्व्हिस देतो तुम्हाला ते चेक करणं, डायग्नोसिस करणं, तर ह्याचं काही पर्टिक्युलर मटेरियल एक्झिस्टन्स नाही आहे. तो बेसिक डिफरन्स आहे गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये. मटेरियल एक्झिस्टन्स ह्याचा आता फिजिकल एक्झिस्टन्स म्हणजे प्रत्यक्ष दिसणारं, विजिबल, बट यू आर एक्सपिरियन्सिंग. You are not able to see, it is not visible, but you can experience. So here these are services. So what are the examples? Let me see. Here, which are services? Here, service of coolie. That means when you want to load and unload the truck, then you want the services of coolie. Then it is police, teacher. Then here, watchman we can say. Then after here, painter, fire extinguisher, saloon. Then here, catering. So here these type of services are shown in this picture. So what are services? Services are intangible act of performance by which we can satisfy our wants. म्हणजे आता बघा, जर तुम्ही बिझनेसमॅन असाल आणि तुम्ही जर एखाद्या ट्रकनी ट्रान्सपोर्ट करत असाल माल, तर तो माल उतरवणं आणि चढवणं ह्याला लोडिंग आणि अनलोडिंग म्हणतात. म्हणजे ट्रकमध्ये माल ठेवणे ह्याला आपण लोडिंग असं म्हणतो आणि त्याच्यापासून काढणे ह्याला आपण अनलोडिंग म्हणतो. बिझनेसमॅन स्वतः काय तिथं करतो का, नाही, तर त्याच्यासाठी त्याला कुलीची सर्व्हिस आवश्यकता असते. व कुली हा ह्याला फिजिकल एक्झिस्टन्स असतो, पण तो जो सर्व्हिस देतो त्याचं आपण इमॅजिन करू शकत नाही. दुसरं पण एक एक्झाम्पल घेऊ इथं टीचरचं. टीचर इज टीचिंग अँड दॅट स्टुडंट्स आर लिसनिंग. टीचर इज टीचिंग टू स्टुडंट्स अँड स्टुडंट्स आर लर्निंग. So you cannot imagine the size, shape of teaching. Everybody's style is different, no doubt. But teaching skill is different. And you cannot imagine teaching skill. You can only experience. So here that is service. म्हणजे आता तुम्ही टीचरचं टीचिंग तुम्ही बघता, वेगवेगळ्या टीचर्सची वेगवेगळी स्टाईल असते शिकवण्याची, वेगवेगळे पॅटर्न असतो शिकवण्याचा. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की ह्याला एक पर्टिक्युलर साईज आहे किंवा शेप आहे किंवा हे विजिबल आहे. टीचिंग ही जी सर्व्हिस दिली जाते, टीचिंगची जी सर्व्हिस दिली जाते ती तुम्ही एक्सपिरियन्स करता. एक्सपिरियन्स करता म्हणजे काय करता, तर इथं तुम्ही ते टीचिंग करताना तुम्हाला समजतं आणि जेव्हा समजतं तेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड होता अँड देन यू आर हॅपी. हे एक्सपिरियन्सिंग आहे. तुमची वॉन्ट ऑफ लर्निंग इथं सॅटिस्फाय होते. तुमची वॉन्ट ऑफ लर्निंग सॅटिस्फाय होताना टीचर जे टीचिंग करतो ते तुम्ही एक्सपिरियन्स करता. याचाच अर्थ टीचिंग केल्यानंतर तुम्हाला ते समजतं. हे जे काही तुमची ॲक्ट आहे किंवा टीचिंग करताना टीचरला एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे सांगितलेलं आहे ते स्टुडंटला समजलेलं आहे. हे जे सॅटिस्फॅक्शन असतं तो एक्सपिरियन्स असतो, ते स्किल असतं. तर ते स्किल तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, हे जे तुम्ही एक्सपिरियन्सच करावं लागतं. सो इट इज सर्व्हिस. आता कॅटरिंगची सर्व्हिस बघा. कॅटरिंग फॉर एक्झाम्पल, आता इथं या पिक्चरमध्ये बर्गर दाखवले. इफ यू लाईक बर्गर and if you get burger here by any restaurant then you are happy. म्हणजे कसं, बर्गर हे गुड्स आहे आणि बर्गर प्रिपेअर करणं हे सर्व्हिस आहे, केटरिंग सर्व्हिस आहे.
केटरिंग सर्व्हिसचं पण कुठलंही मटेरियल एक्झिस्टच नाही, पण केटरर तो बनवतो आणि तो बनवल्यानंतर तो आपल्याला ते प्रोडक्ट देतो आणि तेव्हा ते आपण जेव्हा ते एन्जॉय करतो किंवा जेव्हा ते कन्झ्युम करतो त्यावेळेस आपल्याला होणारा जो आनंद असतो तो एक्सपिरियन्स असतो. त्यामुळं ही एक आहे सर्व्हिस. म्हणजे सर्व्हिसचं, केटरिंगच्या सर्व्हिसचं कुठलंही मटेरियल एक्झिस्टन्स तुम्ही आहे असं म्हणू शकत नाही. सो हिअर दीज आर सर्व्हिसेस. लेट वी सी द नेक्स्ट concept. So next concept is utility. So what is mean by utility? Utility is want satisfying commodity or capacity of commodity to satisfy human wants, or want satisfying power of a commodity is called utility. So here, when you use particular commodity as it satisfies your want, it can satisfy your want because it has power to satisfy your want. बघा, इकॉनॉमिक्समध्ये कसं लँग्वेजमध्ये बदल करून डेफिनेशन्स कसे त्यांनी इथं अस्तित्वात आणलेले आहेत, कसं एकमेकांवर एक ह्या कॉन्सेप्ट्स एकमेकावर डिपेंड असतात. बघा, we use commodity. Why we use commodity? Because we want to satisfy our want, and our want is satisfied because of the commodity as it has power of satisfaction of wants or satisfying the want. म्हणजे आपण एखादी वस्तू का विकत घेतो, तर आपल्याला ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करायची असते म्हणून. मग ही कमोडिटी आपली ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय का करते किंवा कशामुळं करते, तर त्याच्याकडनं असणाऱ्या वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवरमुळं ती आपली वॉन्ट सॅटिस्फाय करते. म्हणजे युटिलिटी याचा अर्थ वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमोडिटी और कपॅसिटी ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय अवर वॉन्ट. तर युटिलिटीचं मराठी ट्रान्सलेशन आहे उपयोगिता, पण तुम्ही आता लक्षात ठेवताना कुठला वर्ड लक्षात ठेवायचा आहे, तर युटिलिटी हाच वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सो युटिलिटी मीन्स कपॅसिटी ऑफ कमॉडिटी टू सॅटिस्फाय वॉन्ट और वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमॉडिटी. आपली वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची जी पॉवर किंवा जी कपॅसिटी एखाद्या प्रोडक्टमध्ये असते, कमॉडिटी असते, त्याची ती युटिलिटी झाली असं आपण म्हणू शकतो. लेट वी सी द एक्झाम्पल्स. दिस इज मोबाईल अँड लॅपटॉप ॲज युजल. सेम एक्झाम्पल आय एम टेकिंग. It satisfies our want of teaching learning as it has a particular software which offers you such type of services. तर आता आपल्याकडं मोबाईल आणि लॅपटॉप आहे दोघांच्याकडं, म्हणून आपण टीचिंग लर्निंग करू शकतो. आणि टीचिंग लर्निंग का करू शकतो, तर त्या मोबाईलमध्ये असलेल्या सॉफ्टवेअरमुळं आणि हार्डवेअरमुळं. मग सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमुळं त्याला एक पॉवर येते. कसली पॉवर येते? वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची, आणि ती म्हणूनच त्याची युटिलिटी आहे. युटिलिटी याचा अर्थ उपयोगिता. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड, लेट वी सी. इट सॅटिस्फाईज वॉन्ट ऑफ टीचिंग, कॉलिंग अँड लर्निंग, कम्युनिकेटिंग, एंटरटेनिंग, एट्सेट्रा एट्सेट्रा. देन